ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त मराठी टक्का आहे तिथे मनसेला जागा मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्या ठिकाणी मोमेडियम टक्का जास्त आहे, जिकडे मुस्लिम मतं जास्त आहेत, तिथे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील। याचं कारण मी तुम्हाला सांगतो, फॉर्म्युला ठरला असेल कसला, तर 60-40चा। बरेच जण विचारत असतात की दादा मनसे आणि शिवसेनेची युती होईल का, उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र निवडणूक लढवतील का, ह्या गोष्टीचं आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे। मित्रांनो बघा, सगळ्या गोष्टींवर सविस्तर बोलणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय फॉर्म्युला ठरला आहे, कुठली जागा कोणाला मिळणार आणि काय प्रकारची या सगळ्या गोष्टी चालू आहेत हे आपल्या समोर दिसत नाहीत, पण बघा नेते जे आहेत ना आपले आणि शिवसेनेतले काही लोक आहेत ना, ते आपल्याला क्लू पण देत आहेत। तसंच आपल्याला अविनाश जाधव यांच्या मुलाखतीमधून पण काही जाणवतं कधी, किंवा काही नेते आपले असतात त्यांच्या काही गोष्टींमधून आपल्याला जाणवतात। गोष्ट काय आहे तुम्ही नीट समजून घ्या। बघा, एक गोष्ट तर राजसाहेबांनी पुण्यामध्ये एक भाषण केलं होतं, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला आहे ना एका यादीवर 2 BLA आणि एक गटाध्यक्ष नेमायचा आहे, आणि जो नगरसेवक म्हणून इच्छुक आहे त्यांनी ही गोष्ट करायची आहे। आणि मग 28 सप्टेंबर म्हणजे कालचा दिवस, 28 सप्टेंबरच्या आत मला ती सगळी यादी तुम्ही द्यायची आहे की तुमची किती तयारी झाली आहे ते चेक केलं जाणार। आणि तुम्ही पाहताय की आधीपासून मनसेमध्ये बाळा नांदगावकर साहेब असतील किंवा इतर अन्य पदाधिकारी नेते हे पक्षाची बैठक घेत आहेत, किंवा मग पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटत आहेत, विभागाध्यक्षांची बैठक घेतात, शाखा अध्यक्षांची बैठक घेतात। ह्या सगळ्या गोष्टी ह्यासाठी केल्या जात आहेत की त्या एका वॉर्डाचा अभ्यास केला जातोय की नक्की तिकडे मनसेची ताकद किती आहे। आता मूळ मुद्दा काय, युती होणार की नाही। बघा मित्रांनो, युती होणार हे 100% मला असं वाटतं, बरेच सूत्र पण सांगतायत आणि मला काही जणांकडून ऐकायला, त्याचे मोठे मोठे काही आहेत जे पॉलिटिकली, त्यांच्याकडून पण ही गोष्ट जाणवते। मित्रांनो काय होतंय ना की आता सध्या ताकद तपासली जाते आणि त्यानुसार फॉर्म्युला ठरणार आहे। हे गोष्ट काय आहे बघा, जेव्हा उद्धव साहेब शिवतीर्थावर भेटायला गेले होते राजसाहेबांना, 1.5 ते 2 तासाची चर्चा झाली। कारण सांगितलं की राजसाहेबांच्या मातोश्रींना ह्या उद्धव साहेबांना भेटायचं होतं। हे कारण आपल्याला मीडियासमोर ऐकायला मिळालं, म्हणजे बाळा नांदगावकर असतील किंवा संजय राऊत असतील यांनी आपल्याला तेच कारण सांगितलं की त्यांच्या मातोश्रींना म्हणून भेटायला गेले होते, त्यांच्या मावशींना म्हणून भेटायला गेले होते, म्हणजे राजसाहेबांच्या मातोश्रींना आणि उद्धव साहेब त्यांच्या मावशींना भेटायला गेले होते। पण मित्रांनो तिथे बैठक झाली असेल, 2 नेते जेव्हा एकत्र भेटतात काहीतरी चर्चा होते, फॉर्म्युला ठरला असेल कसला, तर 60-40चा। मित्रांनो बघा, 60-40 म्हणजे काय, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 60% उमेदवार उभे राहू शकतात आणि 40% कदाचित उमेदवार मनसेचे असू शकतात। हे मी ह्यासाठी बोलतोय कारण मित्रांनो बघा, मुंबईमध्ये ना मराठी टक्का हा अतिशय कमी आहे आणि ही निवडणूक जी आहे ही भाजप आपल्या कब्जात करायला बघणार, मग ती पैशाच्या जोरावर असेल किंवा मग इतर कुठल्या गोष्टींवर, आणि सत्तेचा वापर करणार, सगळ्या गोष्टी करणार। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक अभ्यास करावा लागणार, यादीवर असेल, मग तो बाकीच्या निवडणूक प्रक्रियेवर असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार। अविनाश जाधव यांचं परवाचं एका स्टेटमेंट मुलाखतीमध्ये मी ऐकलं की शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक दोघं मिळून ह्या ज्या सगळ्या गोष्टी करतात निवडणूक आयोगाच्या किंवा मग जे बोगस मतदान केलं त्या सगळ्याच्या विरोधात ठामपणे उभं राहणार शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक, असं अविनाश जाधव साहेबांनी सांगितलं। याचा अर्थ हा संकेत देऊन जातो युती होणार, उगाचच दोघं एकत्र असेच नाही येणार, ह्या गोष्टींसाठी पण एकत्र येतील। मला असं वाटतं इतर पक्ष पण त्यांच्या मदतीला असतील, भाजपच्या विरोधात बरेच पक्ष उभे राहतील। पण मित्रांनो जागा कुठली मिळणार मनसेला आणि शिवसेना, ही जर का तुम्ही नीट विचार केला तर मला असं वाटतंय ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त मराठी टक्का आहे तिथे मनसेला जागा मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्या ठिकाणी मोमेडियम टक्का जास्त आहे, जिकडे मुस्लिम मतं जास्त आहेत, तिथे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील। याचं कारण मी तुम्हाला सांगतो, बघा 2024ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिम बांधवांनी भरपूर प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे। पण मित्रांनो भोंग्याच्या आंदोलनासाठी जेव्हा राजसाहेबांनी भूमिका घेतली तर बरेच मुस्लिम जे आहेत ते नाराज आहेत, आणि जिथे मुस्लिम वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात आहेत तिथे मनसे उमेदवार देऊ शकत नाही असं मला तरी वाटतंय। तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान एक वेळेला मुसलमान करेल, नाहीतर मग ती मुस्लिम मतं जी आहेत ती मग काँग्रेसला किंवा समाजवादी। आता बघा याच्यामध्ये येत आहे की महाआघाडीमध्ये मनसे असू शकते का, काँग्रेस येऊ शकतं का सोबत मनसे आणि शिवसेनेसोबत, तर मित्रांनो ते कदाचित शक्य होणार नाही। याचं कारण असं आहे की जर का ते झालं शक्यता, आता बिहारच्या निवडणुका किंवा मग इतर निवडणुकांमध्ये इतर राज्यांमध्ये काँग्रेसला फटका हा बसू शकतो की मनसे जो परप्रांतीयाला विरोध करतो तो पक्ष हा काँग्रेससोबत बसलाय, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे कदाचित मला असं वाटतं काँग्रेस नाही होऊ शकत, हे 2 भाव आहेत तेच निवडणुका एकत्र लढू शकतात। आता याचा फायदा मित्रांनो होऊ शकतो की नाही, तर मित्रांनो महाराष्ट्रात बरेच मराठी लोक आहेत ते एकत्र येऊ शकतात याच्यासाठी की बाबा त्यांना माहिती आहे आता महाराष्ट्रातला मराठी टक्का
हा कमी होतोय। महाराष्ट्रामध्ये ही जी परिस्थिती ती ह्याच्या आधी कधीच नव्हती मराठी लोकांच्या सोबत जी घडते आताची परिस्थिती, आणि त्याच्यामुळे कदाचित दोन ठाकरे एकत्र येतात म्हणून आपल्याला पाहायला मिळेल चित्र ते वेगळं। आणि त्यासाठीच मी तुम्हाला विनंती करत असतो प्रत्येक वेळेला की मराठी म्हणून एकत्र या दोन ठाकरे बांधवांच्या मागे खंबीरपणे उभे राहा। कारण मित्रांनो, ही जी येणारी निवडणूक आहे ही सगळी अभ्यासपूर्वक विचारपूर्वक करायची आहे आणि त्याचीच तयारी आता चालू आहे। 2 ऑक्टोबरला कदाचित आपल्याला दसरा मेळाव्यामध्ये उद्धव साहेबांकडून काही संकेत मिळतील। म्हणजे ते संकेत असे असू शकतात की बाबा रे आता पुढे तयारीला लागा आणि तुमच्या प्रभाग विभागामध्ये जे मनसेचे कार्यकर्ते असेल त्यांच्याशी जवळीक निर्माण करा। हे असे सल्ले देखील आपल्याला उद्धव साहेब कदाचित देताना दिसतील 2 ऑक्टोबरला, आणि ते संकेत असतील। कारण कसं आहे मित्रांनो, हे माहोल जे बनते ते असंच नाही बनत आहे, हे माहोल युतीचाच माहोल आहे। फक्त जी वेळ आहे ती अजून सांगितली नाही, कारण अजून डेट्स जवळ आलेल्या निवडणुकीच्या। ह्या निवडणुकीच्या जशा डेट्स जवळ येतील तशा आपल्याला चित्र अजून खुले होतील। तर आपल्याला ते भुरकट जे चित्र दिसतं ना युतीचं की काय होणार ते सगळं स्पष्ट दिसेल। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मनसे मित्रांनो आपल्याला दिसतेय, हा जे सगळा जे याद्यांवर काम असेल किंवा शाखाध्यक्षाची बैठक असेल, विभागाध्यक्षाची बैठक असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मनसे उतरते, आपल्या प्रभागाचा विभागाचा अभ्यास करते की आपल्याला मतदान तिथे किती होऊ शकतं। म्हणजे तसा प्रस्ताव आपल्याला युतीच्या जेव्हा चर्चा होतील किंवा फॉर्म्युला ठरेल तेव्हा सांगायला, म्हणून की बाबा रे इथे आमची सीट ही भक्कम आहे, इथे आम्हाला सीट तुम्ही द्या। त्यासाठी म्हणून जिथे मनसेची जागा येऊ शकते भक्कमरित्या वाटतंय, जिथे मराठी टक्का जास्त आहे तिथेच मनसेला तिकीट मिळू शकतं। जिथे आपण पाहिलं तर परप्रांतीय टक्का जास्त आहे तिकडे शिवसेना ही तिकीट घेऊन जाऊ शकते असं मला वाटतं। आणि बऱ्याच ठिकाणी जे मी तुम्हाला सांगतो ना, जवळजवळ मला असं वाटतं 80-85 जागा मनसेला मिळू शकतात आणि 140-145 पर्यंत जागा मला असं वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना लढू शकते। पण मित्रांनो असं नाही की यांना कमी जागा मिळणार ह्यांना जास्त जागा मिळणार। विषय हा आहे की दोन भाव एकत्र आलेत आणि आपण मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे, आणि हा जो विजय आहे तो आपल्याला महानगरपालिकेमध्ये निश्चित करायचा आहे। ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपण लढणार आहोत। तुमच्या मनात जो प्रश्न पडला होता की का ते आपल्याला मग स्पष्टपणे दिसत नाही, का ते भुरकट दिसते, का ते स्पष्टपणे सांगत नाहीत सगळ्या गोष्टी, कारण फक्त एवढंच आहे जेव्हा निवडणुकीच्या डेट्स जाहीर होतील, मला असं वाटतं जेव्हा तारखा जाहीर होतील तेव्हा आपल्याला स्पष्टपणे ती भूमिका दिसेल। तोपर्यंत मित्रांनो मला असं वाटतं थोड्या दिवस अजून राहिलेले आहेत, कळसोसा। आणि मित्रांनो फॉर्म्युला जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या दोघांच्या मध्ये झालेला असणार प्राथमिक, आणि त्याच्या पुढच्या तयारी काय करायच्या म्हणून राजसाहेबांनी एक आराखडा जो आहे प्रत्येक विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष ज्या तयारी करायची आहे 28 तारीख ही कालची जी शेवटची दिली होती ती संपलेली आहे। आणि आता जो एक पूर्ण बोलतात ना तो कुठल्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा राहू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी राजसाहेब आता 2-3 दिवस कदाचित मला असं स्टडी करतील, आणि मग त्याच्यानंतर 2 तारखेला येणाऱ्या आपल्या दसरा मेळाव्यामध्ये काहीतरी गोष्टी आपल्याला संकेत दिसतील अशी मला आशा आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कोण जिंकेल, कोण महापौर होईल हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।